चिली तुकाराम, तुझ्या संसारात सगळं कुशल मंगल आहे ना? आपला आशीर्वाद असताना कशाची चिंता महाराज. नजीकच्या काळात आप्तसोख्यांना देवाज्ञा झाली, याचंच दुःख आहे महाराज. परंतु आपण सांगता जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मरणार आहे. यामुळेच दुःख निवारणाला मदत होते महाराज. आणि किती दुःख असलं तरी आपल्यासारख्या संतांच्या सहवासात मनाला शांती मिळते. हो नसोवा पाऊस, आमची सेवा करण्याचा नेम तू कधी चुकवलास नाही. तुला कंटाळा येत नाही? कंटाळा नाही महाराज. गुरुमाऊलीची सेवा करून कोणाला कंटाळा येईल, आणि आईची सेवा करून ज्याला कंटाळा येईल तो कपाळ करंटच म्हणायला हवा. निव्वळ आपल्या मुखदर्शनानेही चित्तात समाधान मिळतं महाराज. दैव कुणाला चुकत नाही. प्रसंग आला की त्याला सामोरं जावंच लागतं. तुलाही ते अटळ आहे. चांगला संसार करावा, धन्याची सेवा करायची सोडून त्या गजानन महाराजांच्या भजनी लागले. रुक्मिणी, ए रुक्मिणी, हा हांडा आत घेऊन जा. रुक्मिणी, काय ग, कुठे गेली होतीस? सासूबाई, मी काय करतेस? मी काय विचारते? सासू इकडे मर मरते, नदीवर जाऊन पाणी भरून आणते, आणि तू का उंडारतेस? नाही सासूबाई. नाही? अगं मग कुठे गेली होतीस? मी काय विचारते तुला? देवळात गेले होते. काय? तू देवळात गेली होतीस? कशाला? अगं 2 वेळचं गिळायला तुला देव देतो का मी देते? काम चुकार मेली. तसं नाहीये सासूबाई. नाही काय नाही? मला कळत नाही. अगं मी या घरची सून झाली त्यानंतर माझ्या सासूबाईंना इकडची गाडी तिकडे करू दिली नाही. मी कामासाठी कंबर वाकवू दिली नाही. आणि तू देवळात जाऊन काय करणार आहेस का तू? तुला सांगते, या जगात देव नाहीये. नाही सासूबाई, देव आहे. हो आहे देव? कुठे आहे मग तो? दाखव मला, कुठे आहे तो? दाखवू शकत नाही, पण देव आहे. हो, मग देव असता तर ऐन तरुण्यात तुझं कुंकू पुसलं गेलं नसतं. तर काय उरलंय तुझ्या आणि माझ्या आयुष्यात? मरण येईपर्यंत जगत राहायचं. याद राख, पुन्हा देवळात गेलीस तर हांड आत नेऊन ठेव. देवळात जाते. अव हे काय, आत्ताच तर महाराजांकडे जाऊन आलात ना तुम्ही? तरी बी महाराजाचा ध्यास चालूच आहे की. अगं कितीही पाणी प्यायलो तरी तहान भागते. अन्न ग्रहण केलं की भूक भागते. पण भक्तीचं तसं नाही. महाराजांची कितीही भक्ती केली, सेवा केली तरी अपुरीच वाटते. मनच भरत नाही. म्हणूनच आपल्या प्रत्येक श्वासात सद्गुरूंचं नाम मिसळायला हवं. अहो ते समजा ठीक आहे, पण पण मला ना कधी कधी तुमची भीती वाटते. भीती? होय. कशा पाहिजे ग? मला असं वाटतं की तुमच्या या महाराजांच्या ध्यासापायी तुम्ही आपल्या संसाराकडे दुर्लक्ष तर नाही ना करणार? बयो, अगं वेडी का खुळी तू? संसार नेटका चालावा म्हणूनच सद्गुरूंची कास धरायची असते. आयुष्य म्हटलं, संसार म्हटला की सुखदुःखांचा चढ उतार येणारच. आणि अशा वेळेस
आणि अशा वेळेस आपला तोल सावरायचा असेल तर अध्यात्मच उपयोगाला येतं. आणि आपल्याला अध्यात्माची ओळख गुरुच करून देतो. भयो, माझं ऐक. तू सुद्धा महाराजांची सेवा कर. मग मी काय बोलतो त्याची तुला प्रचिती येईल. हे बघा, तुम्ही जे काय करताय ते चांगलंच आहे. मी त्याला आडकाठी करणार नाही, पण मला आग्रह करू नका. माझ्या संसारातच माझा देव आहे. मला याच देवाची सेवा करू द्या. तुझी मर्जी. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण अगं, गणात काय हे? बोते, किती संतपणे करतेस? आटप की बेटा बेटा. गण गण गणात बोते. आणि हे काय काय पुटपुटतेस? शिव्या घालतेस की काय मला? सासूबाई, हो, तुझी हिंमत असेल ना तर माझ्या तोंडावर शिव्या घालून दाखव. नाही सासूबाई, अहो असा विचार सुद्धा माझ्या मनात कधी येणार नाही. मी गजानन महाराजांनी सांगितलेल्या जपाचं काय तू सुद्धा? अगं बाई, अगं तू सुद्धा त्या गजाच्या नादी लागलीस? अगं देवळात जाऊ नको म्हटलं तर मठात जायला लागलीस. सासूबाई, गजानन महाराज देव माणूस आहेत. अहो अनेकांना याची प्रचिती देखील आली आहे. अगं खड्ड्यात गेली तुझी प्रचिती. कसली आली प्रचिती? अगं अंगात कपडे घातल्या विना हा माणूस गावभर फिरतो. दुसऱ्याला द्यायला आहेच का याच्याकडे? आणि देव आहेत. सासूबाई, तुम्ही मला काहीही बोला, मी काहीच म्हणणार नाही. पण कृपा करून गजानन महाराजांना नावं ठेवू नका. नाहीतर मी काय बोलत तर काय करणार आहेस तू? काय करणार आहेस तू? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज आणि माझ्या घरात या. गजानन महाराज या. मी वाटच पाहत होते तुम्ही माझ्या घरी कधी येता येते. असा पाहुणचार करते ना की जन्माची अद्दल घडेल तुम्हाला. गण गण गणात बोते, गण गण गणात. महाराज, महाराज, तुमचे पाय माझ्या घराला लागले. मी धन्य झाले. यमुना, आमचा पाहुणचार करण्याची इच्छा आहे ना तुमची? होय महाराज. मग दे, तू जे काही देशील ते आम्ही आनंदाने खाऊ. सुनबाई, पाठ पांडा. मी महाराजांसाठी गरम गरम करंजा करून आणते. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हो नसोवा पाऊस. आमची सेवा करण्याचा नेम तू कधी चुकवलास नाही. तुला कंटाळा येत नाही? महाराज, आपली सेवा करण्याचा ज्या दिवशी मला कंटाळा येईल त्या दिवशी मी माझ्या आयुष्यालाच कंटाळो असं समजून मला देवाज्ञा द्यावी. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. सासूबाई, सगळी तयारी झाली. तू लाटायला घे. अहो, पण तुम्ही हे काय करताय? महाराजांसाठी करंजा बनवणार होतात ना? मग ही कसली तयारी चालली तुला वाटते? अहो पण हा मिरच्यांचा ठेचा कशाला कुठला आहात तुम्ही? मिरच्यांच्याच करंजा खायला घालणार आहे तुझ्या गजानन महाराजाला. सासूबाई, देव आहे ना तो. खाऊन दाखव म्हणो करंजा. नाही सासूबाई, अहो असं करू नका.
मी तुमच्या पाया पडते. आजवर इतक्या निष्ठुरतेने कुणीही महाराजांशी असं वागलेलं नाहीये हो. हो ना, म्हणूनच त्याचं फावतं. त्याचं पितळ उघडं पडणार आहे मी आता. ही लोक त्याच्या पाया पडतात काय? आज मी त्याला माझ्या पाया पडायला लावते की नाही बघ. तुकाराम खरा तुकारामाला इजा झाली वाटतं. महाराज, रुक्मिणी, कुणाशी बोलताय आपण? शिकाऱ्याचा नेम चुकला. कशावरचं गंडांतर टळलं, पण आमच्या तुकाराम शेगोगारला गोळी लागली. काय? होय रुक्मिणी, हे सगळं कधी झालं महाराज? हे आत्ता 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 आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलं. महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात हे ऐकून होते, पण आज त्याची प्रचिती देखील आली. तुकाराम भाऊंना वाचवायला जायचं असेल आपल्याला. आपण त्वरित निघावं. त्यांचा जीव धोक्यात असेल. तुझ्या सासूच्या हातच्या करंज्या न खातात जाऊ म्हणते. महाराज, त्या करंज्या तुम्ही खाऊ? महाराज, चला आज चला, पाटावर बसा. करंज्या तयार आहेत. वा, छान घमघमाट सुटला करंज्याचा. त्या बहुतेक रुचकर झाल्या असाव्यात, पण नाही, त्या बाहेर आण, आम्ही इथेच खाणार. बरं, आणते. घ्या महाराज, पोटभर करंज्या खा. वा वा, छान. वा वा वा, अगदी छान गोड आहेत करंज्या. गुळापेक्षा देखील गोड. महाराज, तुम्ही? छान. आता फक्त एक करंजी उरली आहे, ती तुम्ही दोघींनी खायची. महाराज, हे काय, तुम्ही दोघींनी अर्धी अर्धी वाटून प्रसाद म्हणून खायची. नको नको महाराज, मला गोड पदार्थ आवडत नाही. आवडत नाही म्हणजे बनवायला आवडतात आणि खायला आवडत नाही. घे. नको नको महाराज. रुक्मिणी, तू? महाराज, तुम्ही करंज्या संपवल्यात. आता ह्या उरलेल्या एक करंजीतली अर्धी करंजी मी खाईल, पण अर्धी करंजी सासूबाईंना खावी लागेल. रुक्मिणी, प्रसाद समजून खा. हे रुक्मिणी, हे यमुना. अगं हे घे. नको नको महाराज, मला नको करंजी. मला माफ करा महाराज, मला माफ करा. महाराज, तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी या करंजीमध्ये मी मिरच्यांचा ठेचा टाकला होता. तुम्ही इतक्या करंज्या फस्त केल्यात, त्या तुम्हाला गोडही लागल्या. तुम्ही खरंच देव आहात महाराज.
भगवान शंकरांनी जसं विष पचवलं तसं तुम्ही हा मिरचीचा जाळ पचवलात. पण माझ्याने हा जाळ नाही पचवला जाणार. महाराज, महाराज मला क्षमा करा. महाराज मला क्षमा करा. उठ यमुना, उठ. घे. अगं करंजी खरंच गोड आहे. खा. महाराज घे घे. हो सासूबाई, गण गण गणात बोते म्हणा आणि खाऊन टाका ही करंजी. गण गण गणात बोते. महाराज, महाराज करंजी गोड आहे. अहो हे काय करताय तुम्ही? स्वस्त पडून राहा बघू. नाही, जायचंय मला आता अशा अवस्थेत कुठे जायचंय तुम्हाला? गजानन महाराजांकडे. काय? अहो पण बंदुकीचा छर्रा अजूनही तुमच्या अंगातच आहे. अगं राहू दे, राहिला तर मला त्रास नाही होता त्याचा. असं कसं त्रास होत नाहीये तुम्हाला? अगं बयो, हे बघा, तुम्ही कुठेही जायचं नाही. कोणत्याही कारणाने महाराजांच्या सेवेत खंड पडणं बरोबर नाही आहे. आता हे कोणी सांगितलं तुम्हाला? खुद्द महाराजांनी? महाराज कधीच सांगत नाही की माझी सेवा करा म्हणून. पण हे भाग्य आपल्यालाच मिळवायचं असतं. एरवी मी कधी तुम्हाला अडवलंय का? पण आता मात्र. अरे रघुराम, ए रे. अरे बंदुकीची गोळी लागली होती असं कळलं, म्हणून तुला बघायला आलो. कशी लागली रे गोळी? नशीब माझं दुसरं काय, छर्र्याची बंदूक होती म्हणून काळजी करण्यासारखं काही नाही. आता तुम्हीच बघा भाऊजी, हे असं करतात. तो छर्रा यांच्या कानामागे अजूनही रुतलेला आहे, तरी बी त्यांना बाहेर जायचंय. तुकाराम, कुठे जातोय हे नाही विचारणारच. महाराजांच्या सेवेसाठी चाललोय. मग नाही विचारणार. वहिनी, तुम्ही सुद्धा अडवू नका. भाऊजी पण. अहो वहिनी, अनेकांची आजार दुखणी महाराजांच्या सानिध्यात राहून बरी झाली आहेत. अहो नुसत्या बंदुकीच्या छर्याचं काय घेऊन बसला? ऐकलंस, ऐकलंस माझ्या गजानन महाराजांचा महिमा. महाराज खड घण गणात बोलते, गण गण गणात बोलते. तुकाराम, महाराज, अरे तू आलास कसा? तुझ्यावर उपचार सुरू आहेत ना? बंदुकीचा छरा त्याचं घर असल्याप्रमाणे तुझ्या कानामागे जाऊन राहिलाय. बाहेर पडायलाच तयार नाही. त्यामुळे तुला वेदना होत असतील. घरी जाऊन थोडी विश्रांती घेतली तर वेदना कमी होतील. घरात असलं की याच वेदनेची जाणीव होते महाराज. पण आपल्या सेवेत याच वेदनेचा विसर पडतो. शिवाय आपली सेवा करणं हा तर माझा नित्यक्रम. या क्षुल्लकशा कारणामुळे, या छर्र्यामुळे मी मडू अशक्य. या आगंतुक पाहुण्याला राहायचंय तितके दिवस राहू दे, पण माझ्याकडून आपल्या सेवेत कधीच खंड पडणार नाही महाराज. असं म्हणतो? होय महाराज. जशी तुझी इच्छा. महाराज, बोल. आपल्याजवळ आज एक मागणं मागायची इच्छा आहे. मग तुला हवं ते मिळेल. कोणत्याही कारणाने माझ्या शरीराला कितीही वेदना झाल्या तरी माझ्याकडून आपल्या सेवेत कधीच खंड पडणार नाही, असा आशीर्वाद हवाय मला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी वाहण्यास तयार असतो. गुरु म्हणजे नुसता देह नाही, तर गुरु हे एक तत्व आहे.